विठ्ठल प्रत्येकाला भेटला नाही तरी हजारो वर्ष माणसं पंढरपूरकडे का चालत गेली असावी? लहानपणी मला नेहमी वाटायचं विठ्ठलाचं आयुष्य किती बरं असेल, एक वीट, 2 हात कमरेवर आणि समोर अखंड माणसं. तेव्हा माझा प्रश्न विठ्ठलाभोवती फिरायचा. मोठा झालो तसं लक्षात आलं की प्रश्न विठ्ठलाचा नव्हताच, प्रश्न त्या माणसांचा होता, जे वर्षानुवर्ष त्याच वाटेने चालत राहिले. विठ्ठल विटेवर का उभा आहे याचं उत्तर कधीतरी सापडेलही, पण माणूस 700 वर्षांपासून त्याच्याकडे का चालतो आहे हा प्रश्न अजूनही मनातून जात नाही. देव तर अनेक आहेत, मग या देवाकडेच पाय पुन्हा पुन्हा का वळतात? विठ्ठलाने या माणसांना नेमकं काय दिलं असेल? कदाचित काहीच नाही. बहुतेक त्याने माणसाला क्षणभर एवढाच अनुभव दिला असेल, तू एकटा नाहीस. आयुष्यात माणसाला यापेक्षा मोठा प्रसाद दुसरा कोणता असू शकतो? म्हणूनच कदाचित पिढ्या बदलल्या, काळ बदलला, राज्य बदलली, पण पंढरपूरच्या रस्त्यावर चालणारी पावलं आजही बदलली नाही. मला वाटतं ही सुरुवात पुढच्या तत्वचिंतनासाठी अधिक भक्कम पाया तयार करते. यात प्रश्न, ओढ आणि चिंतन तिन्ही एकाच प्रवाहात येतात. विठ्ठलाने या माणसांना नेमकं काय दिलं असेल? दर्शन. पण दर्शन तर क्षणभराचं असतं. मग त्या एका क्षणासाठी माणूस आयुष्यभर चालतो की तो मुळी दर्शनासाठी चालतच नाही? वारीत मला एक गोष्ट नेहमी दिसते. वारकरी विठ्ठलाचं नाव घेत असतो, पण त्याच्या डोळ्यात फक्त विठ्ठल नसतो. तिथे आई असते, वडील असतात, काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं असतात, राहून गेलेली स्वप्न असतात, कधी न बोललेले शब्द असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःपासून इतकी वर्ष लपवून ठेवलेलं स्वतःचं मन असतं. म्हणूनच बहुतेक वारी ही देवापर्यंत जाणारी वाट नसावी, ती स्वतःला पुन्हा स्वतःपर्यंत आणणारी वाट असावी. लोक म्हणतात वारी म्हणजे भक्ती. मला मात्र ती माणसाच्या सहनशक्तीची सर्वात शांत व्याख्या वाटते. कारण रडणं सोपं असतं, रागावणं त्याहूनही सोपं, तक्रार करणं तर सर्वात सोपं, पण आयुष्याचे सगळे भार खांद्यावर घेऊन कोणताही गाजावाजा न करता शांतपणे चालत राहणं हे प्रत्येकाला जमत नाही. बहुतेक म्हणूनच वारकरी चालतो, विठ्ठलापर्यंत पोचण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या मनाशी पुन्हा एकदा हात मिळवण्यासाठी. ही आवृत्ती विचारांना अधिक सलग प्रवाह देते आणि आधीच्या परिच्छेदाशी नैसर्गिकरित्या जोडली जाते. जगात प्रत्येकजण कुणाला तरी काहीतरी सिद्ध करत असतो. मी कोण आहे, मी किती मोठा आहे, मी किती यशस्वी आहे, मी किती बरोबर आहे. आयुष्याचा बराचसा भाग या सिद्ध करण्यातच निघून जातो. पण वारकरी वेगळा असतो, त्याला काहीच सिद्ध करायचं नसतं, तो फक्त चालत राहतो. आणि बहुतेक ज्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज उरत नाही, त्यालाच स्वतःला समजून घेण्याची सुरुवात होते. विठ्ठल विटेवर उभा आहे, लोक त्याला प्रतीक्षेचं प्रतीक मानतात. मला तसं वाटत नाही. प्रतीक्षा विठ्ठलाची नाही, प्रतीक्षा वारकऱ्याची आहे. तो त्या दिवसाची वाट पाहत असतो ज्या दिवशी त्याच्या मनातला गोंधळ शांत होईल, ज्या दिवशी स्वतःशी चाललेलं युद्ध संपेल. कदाचित म्हणूनच विठ्ठल काही बोलत नाही, कारण काही प्रश्न उत्तरांनी सुटतच नाहीत, ते फक्त प्रवासाने विरघळतात. चालणं म्हणजे अंतर कमी करणं नाही, चालणं म्हणजे अहंकार मागे सोडणं. प्रत्येक पावलागणिक रस्ता तसाच राहतो, पण मी थोडा थोडा कमी होत जातो आणि आपण मोठं होत जातो. बहुतेक म्हणूनच वारीत कोणी अनोळखी राहत नाही. ज्याचं नावही माहीत नसतं तोही माऊली होऊन जातो. हे नातं रक्ताचं नातं, हे विश्वासाचं असतं. हे नातं रक्ताचं नसतं, हे विश्वासाचं असतं. आणि कदाचित विश्वासाचं नातं हेच जगातलं सर्वात टिकाऊ नातं असावं. पंढरपूर गाठणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाला भेटतोच असं मला वाटत नाही, पण स्वतःचा एक जुना हरवलेला, धुळीत झाकलेला भाग त्याला नक्की भेटतो. काय वाटतं तुम्हाला? मला नक्की सांगा. रामकृष्ण हरी मंडळी.